गुलाबराव पाटलांचं गुलाबाऐवजी कमळावर जास्त प्रेम. बच्चू कडूंचा मिश्किल हल्लाबोल. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. तसेच शेतकऱ्यांचे पूर्णपणे कर्ज माफ व्हावे, दिव्यांग आणि इतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी आवाज उठवला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव येथे आंदोलन करण्यात आलं आणि त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी बच्चू कडू यांना जळगाव येथे येऊनच दाखवा असं म्हटलंय. या वक्तव्यावर बच्चू कडू यांनी गुलाबराव पाटील हे आता गुलाबापेक्षा कमळावर जास्त प्रेम करत आहेत असं मिश्किल उत्तर दिलेलं आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आल्यानंतर प्रशासनाने शेती प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले असले तरी मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या 28 तारखेला दुसरा मोर्चा पालकमंत्र्यांच्या घरावर काढण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर माझ्या गावात येऊन तर दाखवा असं थेट आव्हान आता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बच्चू कडू यांना दिलेलं आहे. त्यानंतर बच्चू कडू मंत्री गुलाबराव पाटील यांना प्रत्युत्तर देताना म्हणाले, गुलाबराव पाटील हे आता गुलाबापेक्षा कमळावर जास्त प्रेम करत आहेत. कमळाचं प्रेम हे शेतकऱ्यांपेक्षा जास्त होत आहे. तुम्हाला वांद्यात आणेल. मंत्री कधीपासून एका गावचे झाले? ते संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत. तुम्ही मंत्री असून जर गावात या असं म्हणत असाल तर मी 5 तारखेला जळगावला येतो आहे. मला व्यक्तिगत वादापेक्षा शेतकरी वाद महत्त्वाचा वाटतो. पण तुमची इच्छा असेल तर मी शेतकरी पुत्र म्हणून येतो. तुम्ही सत्तेतले आणि पक्षाचे पुत्र म्हणून या, पाहू कोण जिंकतं. त्यानंतर बच्चू कडू यांनी मंत्री बावनकुळे यांच्यावर निशाणा साधत म्हणाले, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे हे बांधावर दिसले का? एवढा पाऊस होऊनही ते शेतकऱ्यांच्या बांधावर दिसले नाहीत. बावनकुळे यांना दहीहंडी फोडायला, गणपती दर्शनासाठी जायला वेळ आहे, पण मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे. गुलाबरावचं प्रेम कमळावर वाढलेलं आहे. मला वाटतं एवढा चांगला गुलाब सोडून तुम्ही कमळाच्या पाठीला लागले गुलाबराव. आणि राहिली गोष्ट तुमच्या गावात याची, तर तुम्ही राज्याचे मंत्री आहो. तुम्ही आता एका गावचे थोडे आहे आणि तुमची इच्छा पूर्ण करू ना गुलाबराव. आम्ही येऊ तुमच्या घरी. कधी जाणार तुम्ही? 5 तारखेला मी जळगाव मध्ये आहे, तुमच्या गावात, तुमच्या जिल्ह्यात आहे, तुमच्या आजूबाजूला आहो. तुम्ही जर म्हटलं तर घरी येऊ, पाहू काय व्यवस्था करता येईल तुमच्याकडून. आम्ही काय व्यवस्था करू ते पाहू. शेतकरी पुत्र म्हणून राहा गुलाबराव. तुम्ही जरी मंत्री असले तर तुमचा जो आवाज आम्ही विधानसभेत पाहत होतो शेतकऱ्यासाठी, तो दबलेला दिसतं. तो दबू नये म्हणून आम्ही तुमच्यावर बोललो आहे. आणि शेतकरी पुत्र म्हणून येणार, तुम्ही सत्तेचे पुत्र म्हणून या, सत्ताधीश म्हणून या. आम्ही शेतकरी पुत्र म्हणून तुमचं आव्हान स्वीकारायला तयार आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जळगाव.